नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये शासनाने 50,000 रुपयांची वाढ केलेली आहे. तर त्याच संदर्भातील शासनाने शासन निर्णय निर्गमित करून कोणकोणत्या घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ केलेली आहे. त्याचबरोबर ही 50,000 रुपयांची जी वाढ केलेली आहे ती 35,000 आणि 15,000 अशा 2 टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. तर नेमकं कशा पद्धतीने दिली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभागाअंतर्गत दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. तर या शासन निर्णयानुसार कोणकोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे तर याच शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यात असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गातील राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व अदीम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 2016 ते 17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. वरील बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकतात की जे वाढीव निधी अनुदान दिले जाणार आहे ते आपल्याला कशा पद्धतीने दिले जाणार आहे. तर उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत त्याचबरोबर राज्य पुरस्कृत ज्या घरकुल योजना आहेत त्या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सन 2024-25 मध्ये ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान दिले जाणार आहे. तर या रुपये 50,000 रकमेमधून रुपये 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर रुपये 15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत
त्यांना सदरील रुपये 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही. तर समजून घ्या, तुम्हाला घरकुल बांधकामासाठी जे वाढीव 50,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे त्यामध्ये 35,000 रुपये अनुदान फक्त घरकुल बांधकामासाठी दिले जाणार आहे आणि 15,000 रुपये अनुदान हे घरावरती प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावरती 1 किलोवॅट सौर ऊर्जा यंत्र बसवण्यासाठी दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे ज्या घरकुल योजना राबविल्या जातात या योजनांच्या अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ केलेली आहे. तर या 50,000 रुपयापैकी फक्त 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी दिले जातील आणि 15,000 रुपये घरावरती सोलर बसवण्यासाठी दिले जाणार आहेत. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.